सोपे असे हे साडी कवर आहे आणि एकदम 5 ते 10 मिनिटात तयार होते. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, तर साडी कवर बनवण्यासाठी मी हा एक पीस घेतलेला आहे. त्याचं माप आहे बघा 36 इंच बाय 18 इंच. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये मी कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तर लावून चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे. आणि एका बाजूला माझ्या इथं असं काठ आहे, तर ही काठाची बाजू मी वरच्या बाजूला घेणार आहे आणि बिना काठाची इथून, म्हणजे तुमच्याकडे जर प्लेनच पीस असेल तर तुम्ही कुठल्याही बाजूने बघा इथे कुठल्याही बाजूने मार्क घ्यायचा आहे. तर 8 इंचाचं मी मार्किंग केलेलं, 8 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला. आता त्याला अशी ना लाईन मारून घ्यायची आणि ते आपल्याला कापून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता एक असा ट्रान्सपरंट कागद घेतला आहे मी आणि त्याचं माप सांगते तुम्हाला. 19 इंच बाय 6 इंचाचं माप घेतलेलं आहे कागदाचं. तर तो काय करायचा आपल्याला बघा, इथे असं शिवायचं आहे आणि उलट करून वरनं दाब शिलाई घ्यायची आणि इथे असं शिवायचं बघा. हे जे आपण पीस कट केलं आहे ना, त्या पीसाच्या मध्ये आपल्याला हा ट्रान्सपरंट पेपर किंवा प्लॅस्टिकची बॅग आपण शिवून घेणार आहोत. चला तर मग आपण शिवून घेऊया. आहे आता काय करायचं, ही जी बाजू आहे ना वरची आपण ही जी कापली ती, त्याला इथे असं पायपिंग म्हणजे दुमडून अशी शिलाई मारून घ्यायची. ठीक आहे. इथं शिलाई मारून झाली. आता हा जो खालचा जो मोठा पीस आहे बघा, त्याचं बघा आता काय करायचं, त्याचं आहे ना आता वरनं असं 5 इंच मार्किंग घ्यायचं आहे आपल्याला. आणि इकडं 5 इंच मार्किंग घेतलं ना की मग ते 5 इंचापर्यंत आपण असं बघा असं त्रिकोण शिवून घेणार आहोत. म्हणजे अशी दुमडपट्टी घालून शिवणार आहोत असं त्रिकोण. असं इकडे पण 5 इंचाचं मार्किंग घ्यायचं आहे आणि इकडे पण तसंच असं त्रिकोणी बघा, हे असं आहे ना त्रिकोणी येईल, दुमडून घ्यायचं आहे आपण. अशी शिलाई मारायची बघा, अशी ह्या टाईपमध्ये इकडच्या बाजूला आणि तिकडच्या बाजूला शिलाई मारायची. आणि मग ही शिलाई मारून झाल्यावर ह्याला वरनं पण अशी दुमडपट्टी करून शिलाई मारून घ्यायची आहे. ह्या साडी कवरला वेलक्रो लावणार आहोत, चेन लावणार नाही आहे. तर वेलक्रो कुठे लावायचे ते नीट बघून घ्या. असे 1-1 इंचाचे मी 2 वेलक्रो कट करून घेतलेले. आता इथे मी 1-1 इंचाचे 2 वेलक्रो कापून घेतले आहेत. आता वेलक्रोची एक बाजू जी आहे ना ती आपण ह्या कोपऱ्यावर लावून घेणार आहोत. तुम्ही वाटल्यास मार्किंग करून घ्याल ते. ठीक आहे. आणि आता काय करणार आहे, हा जो दुसरा म्हणजे भाग आहे ना तो आपण आता इथपर्यंत असं शिवणार आहोत ना. आधी नंतर शिवणार, कारण की मग वेलक्रो आपल्याला शिवल्यावर लावता येणार नाही. हे असं करून घ्यायची घडी घालून आणि मग हे असं बघायचं तर हे कुठे येते माप. आता हे वेलक्रोचं माप कुठे येते, इथं पण खून करून घ्यायची अशी. ओके. आणि मग वेलक्रोचा जो दुसरा भाग येतो इथे असं लावून घ्यायचा. असं इथे लावून घ्यायचा. चला तर मग वेलक्रो लावून घेऊया आपण. आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सरळ बाजूने पण शिवून घेऊ शकता आणि त्याला पायपिंग करायची. नाहीतर मग आपलं उलट्या बाजूने असं शिवायचं इथपर्यंत आणि त्याला उलट्या बाजूने पण पायपिंग करून घ्यायची. तर मी उलट्या बाजूने शिवणार आहे. चला तर मग आपण शिवून घेऊया आणि पायपिंग पण करून घेऊया, म्हणजे आतल्या बाजूला एकदम व्यवस्थित राहील. बघा आता अशा पद्धतीने हे कवर माझं तयार झाले. आता ह्याच्यात तुम्ही बघू शकता आपण सुंदर असं साडी
ह्याच्यामध्ये म्हणजे साडी ठेवली ना की आपल्याला ते इथून दिसेल की कुठची साडी, कोणती साडी आपण ह्याच्यामध्ये ठेवली आहे. प्लॅस्टिकचं कवर लावल्यामुळे आणि अशी वेलक्रो इथे लावून घेतली. कसं वाटलं? एकदम सोपं आहे ना बनवायला, आणि आपल्या हाताने बनवलं तर एकदम छान वाटतं. अशा प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये साधारण 4 साड्या ह्याच्यामध्ये बसतात. ठीक आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला ना, आणि लवकर साडी कवर बनवायला घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.